तर नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मी शेतकरी कन्या. तर आज मी आले होते पुण्यामध्ये माझ्या ताईच्या घरी. तर आम्हाला ना रायगडला जायचं होतं, पण जाताना आम्ही आलो होतो ताईला भेटायला. तर हे आहे ताईचं घर बघा. तर आता मी घरामध्ये चालले आहे. इथे चालले होते आमची सगळ्यांची चहा नाश्ता. तर इथं आपली गाडी आता रिपेअर करण्यात आली आहे. काय ब्लॉक काढते ना, गाडी खराब झाली म्हणून. असं होतं मामा, पुण्यामध्ये आल्यावर दगडूशेठच्या गणपतीचं दर्शन करावंच लागतं, नाही तर 2 मिनिटाच्या दर्शनासाठी 4 घंटे घालावे लागले. किती 4 घंटे 2 मिनिटं थांबले नाही दर्शन करायला. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी याच्या नंतर, जर पुण्यामध्ये आलं कोणी तर दगडूशेठचं दर्शन करायचं आहे की नाही, नंतर मग असे 4 घंटे घालावे लागते आमच्यासारखे. गाडी खराब झाली की 4 तास झाली चालू नाही. किती वेळ लागणार आहे काय माहिती. काढला ना ब्लॉग. नाही बंद कशाला करायची, लोकांना कळायला पाहिजे ना. पुण्यामध्ये आल्यावर दगडूशेठ गणपतीचं दर्शन करायचं, नाही तर 2 मिनिटासाठी असे 4 घंटे घालावं लागतं. रायगडला जाता जाता इथंच बसावं लागतं. कुठे भैया भैयाला लाज वाटते ब्लॉग मध्ये यायची, विशेषतः माझ्या भाऊची गाडी वाटतं. बाय बाय भाऊजी, चालली मी घरी. तर पुण्यात आल्यावर ना सगळ्यात पहिले आम्हाला आत्या म्हणत होत्या दगडूशेठच्या गणपतीच्या दर्शनाला थांबा, पण कोणी ऐकलंच नाही. मग असं झालं की आमची गाडी पुण्यात आल्यावर खराब झाली आणि लवकर चालूच झाली नाही. मग आम्ही गाडीची वेटिंग करत बसलो दुपारपर्यंत, पण गाडी काही चालूच झाली नाही. मग आम्हाला रायगडला जायला उशीर झाला. त्यानंतर मग आम्ही ताईच्या घरी जेवण केलं आणि स्वयंपाक बनवला. आणि मग नंतर आम्ही निघालो दगडूशेठच्या गणपतीच्या दर्शनाला सगळे रिक्षा करून. मग आम्ही आता चाललो दर्शनाला आणि शनिवार वाडा बघण्यासाठी. तर पूर्ण ब्लॉग बघा. तर नंतर मग आम्ही आता आलो आहे पुण्यातील शनिवार वाडा येथे. हा जो दिसतोय ना, हा आहे शनिवार वाडा पुण्यातला. तर आता पूर्ण बघा आम्ही जिथे जाईल. कसं करता येईल दीदी. चला रे.
तर त्याच्यानंतर ना आम्ही शनिवारवाडा पूर्ण बघून आलो होतो इथं लाल महालमध्ये दर्शनासाठी. इथं राजमाता जिजाऊंचे स्मारक आहे आणि काही शिवरायांच्या काळातल्या आठवणी इथलं आहे ठेवलेल्या. हे पाहून झाल्यानंतर आहे ना मग आम्ही आता जाणार आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. तिथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण बाहेरचं मंदिर वगैरे तुम्हाला दाखवता येईल. आणि हा आहे लाल महाल. इथं राजमाता जिजाऊंचं स्मारक आहे. आता आलो आम्ही दगडूशेठच्या गणपतीला निघून बरं. तर लय भारी होता, मस्त. हा आहे शनिवारवाडा, तिथले काही फोटोज आहेत. आणि हे आहे दगडूशेठ गणपती, लाल महाल, एवढे ठिकाण आम्ही तिथले बघितले. एकदम भारी, मस्त पाहण्यासारखे, खूप छान वाटतं बघायला. गणपती तर एवढा सुंदर आहे तिथला. हा दगडूशेठ गणपती आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी इथून पुढे जाणार आहे रायगडला. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका.